आपण सकाळी 4 वाजता उठलो आणि ते जे इथलचे जे दादा होते त्यांनी मोटर वगैरे चालू केली ती आपण त्यावर आंघोळ केली, स्नान केलं आणि आता आपण चाललोय पुढं. तर हे होतं आपलं रात्रीचं भवतीचा आश्रम. इकडे काही लोकांची सोय होती या शेडमध्ये आणि काही इकडं होते, काही याचं काम चालू आहे. हा नवीनच आश्रम आहे भोवतीमध्ये जे आता हॉस्पिटल झालेलं आहे नवीन. तर त्याच्या पुढे 300 मीटर आल्याच्या नंतर हे आश्रम लागतं भोवतीचं. सकाळी आपण भोवतीवरून निघलो होतो 5:30 वाजता. आत्ता या गावात पोचलो. बिजासनच्या पुढे हे गाव आहे. तर आता आपल्याला सूर्यनारायणाचं दर्शन झालं. सूर्यनारायण ज्या वेळेस म्हणजे परिक्रमामध्ये असताना थंडी खूप असते, या भागात थंडी खूप आहे. ज्यावेळेस सूर्यनारायणवरती येतात त्यावेळेस जरा बरं वाटतं. आता कुठंतरी आपल्याला असं वाटायला लागलं की शुलपाणी लागलं म्हणून, कारण आत्ता डोंगर वगैरे दिसायला लागलात. काल डोंगर कमी होते, आज भरपूर उंच उंच डोंगर आहेत आणि डोंगरावर झाडेही खूप आहे. आणि आज जेव्हापासून आपण भोवतीवरून निघालोत त्यावेळेसपासून आपल्याला पूर्ण चढच लागला आहे. रस्ता डांबरीच आहे पण चढण वगैरे आहे. तर आज आपण दरवेळेस आत्ता निघल्यापासून आजपर्यंत कधी 28, कधी 26, कधी 23 असं चालत आलो किलोमीटर, कधी 30 पण चाललोत. तर आज बघू भोवतीवर निघून आज किती किलोमीटर चालतोय ते. आता खरं शूलपाणी तर हे कोसीपासून सुरू होतं. कोसी या गावापासून 2 रस्ते जातात, एक सरळ जातो आणि दुसरा जातो लखनगिरी मार्गे, म्हणजे लखनगिरी आश्रमाकडून. तर जो लखनगिरी आश्रमाकडून जातो तो नर्मदा मैयाच्या कडेकडेने जातो आणि जो सरळ जातो तर तो थोडा लांबून जातो. पण लखनगिरी आश्रमाकडून म्हणजे मैयाच्या कडेकडेने जाण्यासाठी आपल्याला 18 किलोमीटर जास्त लागतं. तर आपण आता ठरवलं आहे की लखनगिरी आश्रमाकडून जाऊन. तर बघू आपण कुठून जातोय ते. मध्ये हार इकडच्या लोकांचे घर अशा रस्त्याच्या कडेकडेलाच थोडेसे गाव आहेत, थोडे घर वगैरे रस्त्याच्या कडेलाच बघायला भेटतात. हे डोंगराच्या उतारावर काही शेती केलेली आहे लोकांनी. बघू शकता. तर आज आपण बघू कुठपर्यंत पोहोचतो. चाललंय आपलं कोशीपर्यंत पोहोचायचं. जर तिथून पोहोचलो तर प्रॉपर उद्यापासून आपल्याला जे शूलपाणी झाडी जे म्हणतो तर ते उद्यापासून आपलं स्टार्ट होईल. तोपर्यंत आपल्याला रस्ता असाच असेल. तिथून पुढं रस्ता डांबरी नाही आहे, तर तिथून पुढं रस्ता आहे साधा आपला. आपण सकाळी 5:30 वाजता निघलो होतो भवती या गावावरून. आत्ता आपण 8 किलोमीटर मोरकट्टा या गावात 7:30 पावणे 8 पर्यंत आलेलो आहेत. 8 किलोमीटर आपण फक्त 2 तासात कव्हर केलं आहे. सकाळ सकाळ आपण जास्त चालतो, कळत नाही आपण किती चाललो ते. पण आपलं ताशी 4 किलोमीटर आपण चालतो. तर भवतीपासून ते पुढं आपल्याला कुली गाव लागेल. तर या कुली या गावापर्यंत जो आपल्याला रस्ता लागला आणि जेवढे गावं लागले म्हणजे पिछोडी, त्यानंतर भवती नंतर मोरकट्टा, पुढं लागेल बोरखेडी आणि त्याच्यानंतर लागेल कुली. तर हे आणि ह्याच्यामधले जे कल्याणपुरा वगैरे जे छोटे मोठे अजून गावं आहेत तर ते सगळे त्या सगळ्या गावांचं पुनर्वसन झालेलं आहे. पूर्वी हे गावं नदीच्या कडेने म्हणजे नर्मदा मैयाच्या कडेने पूर्ण गाव होते. म्हणजे आता
तुम्ही हा जो माझ्यामागं डोंगर दिसतोय, तिकडं जो डोंगर दिसतोय, तर त्या डोंगराच्या पलीकडच्या साईडने होते. पण जे गुजरातमध्ये जे गुजरातचा प्रकल्प झाला, सरदार सरोवरचा जो डॅम झाला, तर त्यामुळे मैयाचं जे बॅकवॉटर होतं, डॅमचं जे बॅकवॉटर, तर त्यांनी ते सगळे गावं पूर्ण भरल्यामुळं त्यांचं सगळं पुनर्वसन इकडं करण्यात आलं. तर इकडं आता 8-10 वर्ष झालं लोक इकडे राहत आहेत. आणि सगळ्यांचे जे गाव आहेत पूर्ण गावामध्ये जे आपण जे बघतो आता, जे नर्मदे हर, तर पूर्ण आपण जे गाव वगैरे बघतो, तर ते सगळे इकडं सगळं गव्हर्मेंटने केलेलं आहे. तर त्यावेळेस त्यांना ज्यांना जमीन पाहिजे त्यांना जमीन वगैरे देण्यात आली ती पण गुजरातमध्ये. त्यामुळे काही गुजरातमध्ये गेले, ज्यांना पैसे भेटले ते काही जिल्ह्याच्या ठिकाणी, बडवाणीच्या ठिकाणी राहायला गेले, काहींनी इथंच घर बांधलं. नर्मदा मैयाचं बॅकवॉटर, हा परिक्रमेचा रस्ता, तर आपल्याला हा पुढचा डोंगर, जे 2 डोंगराचं दिसतंय, आपण त्यातून आपल्याला चालत जायचंय पुढं. आमचे आबा वरती असे गाठ चढून आले, नंतर माणसं वगैरे येतात पेरू वगैरे घेऊन विकायला. हा विकायला त्यांना कोणाला काही घ्यायचं असेल तर घेतात ते. बोरखेडी, आत्ता आपण बोरखेडीमध्ये पोहोचलोय. आपण सकाळी निघल्यापासून एक डोंगर चढतोय, एक उतरतोय. तो उतरला की पुढं दुसरा दिसतोय, तो परत चढायचा, तो उतरायचा. तर आत्ता आपण बोरखेडीमध्ये आलोय आणि आत्ता शुलपाणी लागल्यासारखं झालंय. आता बघू किती दिवस लागते आपल्याला शुलपाणी कव्हर करायला. आपण ही पहिल्याच वेळेस आहेत. लोक सांगतात 5 ते 6 दिवसात शुलपाणी आपण पार करून गुजरात बॉर्डरला जातो. बघू आपल्याला किती दिवस लागतोय ते. आता जो समोर जो आपल्याला डोंगर दिसतोय, आता तो डोंगर चढायचा आणि तो परत खाली उतरायचा. चला, बोरखेडीमध्ये एक आश्रम आहे, तर तिथे थांबू आपण थोड्या वेळ आणि मग पुढं कंटिन्यू करू. बोरखेडी शिरो, आणि हा बोरखेडीपासून आता डांबरी रस्ता संपून असा गावातील साधा रस्ता लागलाय. आणि आता इथून पुढे आपल्याला साध्याच रस्त्याने पूर्ण परिक्रमा करायची. बघू आपण आता हा कुठपर्यंत रस्ता येते. आता आपल्याला इथून पुढं 3 किलोमीटर कुली हे गाव लागेल. बोरखेडीमध्ये पण भोजन प्रसादाची सोय होते दुपारी, पण आपण आता कुली या गावाकडे चाललो. इथून 3 किलोमीटर आहे. बघू किती वाजेपर्यंत पोहोचतोय ते. आत्ता वाजल्यात 10.
बोरखेडीमध्ये आपण एका जणाला विचारलं होतं की पुढचा आश्रम किती किलोमीटरवर आहे, तर तो म्हटला की 3 किलोमीटरवर आहे कोली गावी आणि तिथं आश्रम आहे. पण इथं बोर्ड लागलाय की 5 किलोमीटरवर आहे. दुसऱ्या दिवशी आपला घाम बंद झाला यायचा. आता आजपासून परत चढण सुरू झालंय. आपण सकाळपासून फक्त चढतोय उतरतोय. एक डोंगर चढला की दुसरा येतोय, दुसरा चढला की तिसरा. त्या कच्चा रस्ता आहे. आपण पूर्ण खालून चढत आलो. आज खूप दिवसातून आज पहिल्यांदा घाम आला. चला आता काही मागं जाऊ शकत नाही. आपण बरंच लांब आलोत. आता आपल्याला पुढं 5 किलोमीटरवर जावं लागेल. मागं बघू शकता, मागं जे पाणी दिसतंय, मागचे जे डोंगर दिसतात, आपण ते डोंगर उतरून या डोंगरामध्ये आलतो. आता आपण हा डोंगर चढतोय. मागच्या व्हिडिओमध्ये हा डोंगर लांबून दिसला होता आपल्याला. त्यामध्ये वर चालून आल्याच्या नंतर ह्याचे लहान मुलं येतं, याने आपल्याला पाणी वगैरे आणलं. नर्मदे हर. त्यांचे घर ह्याच्या शोलपाण्याच्या जंगलामध्ये ह्याच्यात घर वगैरे असतात. हे लहान मुलं आपल्याला पाणी वगैरे आणून देतात. अजून आपले जे परिक्रमा असतात आपल्या बरोबरचे ते अजून खालीच आहेत. आपण वरती आलो चालून. अजून आपल्याला बरंच चालायचं आहे वरती. मध्ये शुगरवाली पेशंट टम्मल खात. आगे से चलेगा, आगे टावर है क्या? नर्मदे हर. ये भी यहाँ जंगल में आके सेवा दे रहे हैं. नर्मदे हर. रोज देते हुए जब टाइम मिलता है. हाँ. कहाँ से हो आप? धार. धार से. जी. तो हमारा मठ है धार में क्या? अमदेरा में. आता आपण आलो कुलीच्या अलीकडं. आता आपल्याला पूर्ण हा डोंगर उतरायचा आहे. इथं पुढे जे दिसतोय तो डोंगर चढायचा आहे. आज दिवसभर फक्त हेच चाललंय. शुलपाणी शुलपाणी. नर्मदे हर. हा कोस्सीमधील आश्रम माँ नर्मदा कुटी कुली परिक्रमावासी. पाणी व्यवस्था. नर्मदा परिक्रमावासी हे वरती बसलेले. कोलीगाव इथपर्यंतच आपल्या 2 व्हीलर 4 व्हीलर येऊ शकतात. इथून पुढं मोठ्या गाड्या नाही येऊ शकत. इथून पुढं आता असला ससा बारका रस्ता सुरू होतो शुलपाणीचा.
आता आपण इथून पुढं शुलपाणीमध्ये एंटर करतो आणि हे जिओचं टावर. तर इथं जिओला वगैरे रेंज आहे इथपर्यंत, आत्तापर्यंत होती. काही जागेवर BSNLचं टावर होतं, BSNLची रेंज होती. तर आता आपण चाललो आहे पुढं. शुलपाणीची झाडी आजपासून लागली आपल्याला, आता अशी मगापासूनच लागली. आता कळतंय. आता आपण ज्या वेळेसपासून दुपारी भोजन प्रसाद घेऊन निघालो त्यावेळेसपासून जे चालतोय ते पूर्ण डोंगरच आहे. हा मागाचे डोंगर दिसतोय. आत्तापर्यंत आपण इकडनं हा जो डोंगर आहे हा चढून आलो आणि आता आपल्या इकडचा चढायचा आहे. शुलपाणी झाडी. नर्मदे हर. इकडनं आलो आपण. इथून पुढे 2 मार्ग जातात. एक हा संत लखनगिरी महाराज आश्रम नक्षत्र गोंसा इकडं आणि एक हा रस्ता. तर आपण ज्यावेळेस ह्या रस्त्याने जातो तर आपल्याला 18 किलोमीटर जास्त लांब पडतं. नर्मदा मैयाच्या किनाऱ्यावरून आपण इकडनं जातो. तर आता आपण ह्याच रोडने जाणार आहोत. आता आपण इकडनं आलोत. हे जे टावर दिसते जिओचं, तर हे आहे कुली गावातलं आणि ह्या टावरच्या खाली आश्रम आहे. आपण ते तिकडं जो डोंगर दिसतोय तर त्या डोंगराकडून आपण तिकडून आलो आणि आपल्याला इकडे जायचंय. जंगलामध्ये काही लोकांना जागेचं साठी पडली असेल गडबड बर का. जागेसाठी लोक काय धावत गेले. चला जागा भेटेल, चला जागा भेटेल, चला. आपलं तसं आहे का काही करून जमणारच नाही. आपण का केली का तर मराठी थोडा जर तुम्ही केली असते ना मी बाई तशी करत घर जायचं. पोराला माझी धाक लागली घरमध्ये सोड काय थांबता येई ना. असे मार्किंग वगैरे केलेले इथं वरती. पण जर रस्ते वगैरे 2 झाले असतील तर आता आपण थोडं जरा वरती आलेलो आहे. आपण सपाट रस्ता लागलाय आपल्याला. परत खाली उतरावं लागल. हा डोंगर जो समोर दिसतोय तो. आणि आपल्याला आता हे नर्मदा मैयाचं बॅकवॉटरचं पाणी. हा पूर्ण शुलपाणीची झाडी. एका का डोंगरावर एक घर दिसतंय. ते जे दिसतंय इथे एक घर. त्यानंतर खाली तो जो दिसतोय तो लखनगिरी महाराजांचा आश्रम. हा
आता आपल्याला इथून असे मैयाचं बॅक टर्न आलेलं आहे, तर त्यातून आपल्याला गावाने जायचं आहे पलीकडं. बघू आता आपण खालून जाऊन कसं आहे ते. आपण इथं थांबलोत आता त्या आश्रमावर, तर त्यांनी आपल्याला प्रत्येकाला चहा वगैरे दिला. आणि जंगलात येत आपण, आणि ह्या दादांनी आपल्याला आता चहा वगैरे करून दिला. ते अजून जे परिक्रमावासी राहिलेत तर त्यांच्यासाठी ते चहा वगैरे बनवतायत. ही बघा सेवा परिक्रमावासियांची. फक्त एका डोंगरावर एकच घर दिसतंय आपल्याला. हे डोंगरावर यांचं घर आहे दादांचं, आणि पलीकडच्या डोंगरावर त्यांचं, आणि त्यांचे लहान वगैरे मुलं. हे पाणी वगैरे खूप लांबून आणतात पाणी. शोल पाणीचं जंगल. भैया जी, ये पानी किधर से लाते हो? पानी उधर नाली इधर से नीचे से। कितना दूर है पानी? पानी वो उधर दिख रहा नहीं खाई थोड़ा। अच्छा, उधर नीचे से लाता। सब पानी? हाँ, सिर पर उठा के लाता उधर। अच्छा. हाँ. समोर जे दिसतोय तो लखनगिरी महाराजांचा आश्रम. इथे याचे मंदिर वगैरे दिसतंय, आणि हे जे नावा वगैरे दिसत आहेत. तर आता आपल्याला नावांनी जायचंय. दोन 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 परिक्रमावासी बसून या आश्रमापर्यंत नेतात. नॅचरल पायऱ्या जे यांनी तयार केल्यात. पण कुली या गावापासून 6 किलोमीटर चालून आल्याच्या नंतर, पण 2 डोंगर उतरल्याच्या नंतर आपल्याला आश्रम लागतो लखनगिरी महाराजांचा. तर त्या आश्रमाकडे जाण्यासाठी आपल्याला असं बोटीतून जावं लागतं. त्या छोट्याला एक नावे राहतात, त्यात 10-12 लोक एका बोटीमध्ये राहतात. तो पलीकडचा दिसतोय तो लखनगिरी आश्रम. आणि आपण आत्ता या डोंगरावरून आलो. वर जे परिक्रमावासी दिसत आहेत, तर हा आपण तिकडनं आलो. इकडनं यायला रस्ता आहे आपल्याला.